आपल्याकडे त्यातील 13 ब्रीड ह्या फार्मवरती आहेत. 13 मध्ये भारतातील सर्वाधिक दूध देणाऱ्या गायी, ज्या रेड सिंधी, सहीवाल, गीर, राठी, थारपारकर ह्या 5 ब्रीड आणि महाराष्ट्रामध्ये एकूण 7 ब्रीड आहेत. त्याच्यामधल्या 6 ब्रीड आपल्याकडे इथे आता आहेत. आता जी तुमच्या समोर गाई आहे ही थारपारकर ब्रीड आहे. थारपारकर ब्रीड म्हणजे श्रीकृष्ण भगवान जे गाई वळायचे त्यांच्या ज्या गाई होत्या ते हे थारपारकर ब्रीड आहे. श्रीकृष्णाच्या गाई म्हणून पण या ओळखल्या जातात. पुण्यातील देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र या ठिकाणी आज भवताल व बीव्हीजी इंडिया यांच्यातर्फे याच भेटीचे आयोजन करण्यात आले होते. वेगवेगळ्या गायींचे प्रकार, त्यांची सर्व माहिती आज सर्वांना सांगण्यात आली. अतिशय छान प्रकारचे हे संशोधन केंद्र आहे. एकदा आपण इथे जरूर भेट द्यावी. धन्यवाद. आपल्या फार्म मध्ये काय काय ऍक्टिव्हिटी होतात. आता तुम्ही जे व्हिजिट द्यायला आलाय तर ते युनिट जे आहे देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र, हे सेंटर महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी आणि कॉलेज ऑफ ऍग्रिकल्चर पुणे कृषी महाविद्यालय पुणेच्या अंतर्गत काम करतं. याला जी ग्रँट्स आहेत किंवा फंडिंग जे आहे ते गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचं आहे. आपल्याला 2020 साली हा प्रोजेक्ट सँक्शन झाला. त्यावेळेस गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने 2 कोटी रुपये आपल्याला दिले होते. 2 कोटीमध्ये आपण 4 वर्ष खूप चांगलं काम केलं आणि त्याचीच पोच म्हणून आपल्याला गव्हर्नमेंटने पुन्हा सेंटर ऑफ एक्सलन्स, जो की डेअरी बिझनेस मध्ये एकदम हायटेक प्रोजेक्ट आपण करतोय, त्याला 71 कोटी ग्रँट्स आपल्याला गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने सँक्शन केले. त्या प्रोजेक्टचं काम चालू आहे. आता हे जे काय काम आहे इन्फ्रास्ट्रक्चर, ही 2 कोटीमध्ये वगैरे त्या प्रोजेक्ट अंडर आपण ते केलेलं आहे. तर यामध्ये आपल्याकडे आता सध्या 4-5 प्रोजेक्टवर काम चालू आहे. म्हणजे देशी गाय संशोधन प्रशिक्षण केंद्र हा एक आहे, प्लस डिजिटल टेक्नॉलॉजीजच्या रिलेटेड एक प्रोजेक्ट आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचा, सेंटर ऑफ एक्सलन्स ऑन डिजिटल ॲग्रिकल्चर. तर त्याच्या अंतर्गत वेगवेगळे ऍप डेव्हलपमेंट करणे किंवा टेक्नॉलॉजीज डेव्हलपमेंट करणे या प्रोजेक्टचा एक उद्देश आहे, ते एक करतो. आणि काऊ टुरिझम प्रोजेक्ट एक आहे. म्हणजे काऊ टुरिझमला आपण मराठीत जसं कृषी पर्यटन तसं गो पर्यटन हा प्रोजेक्ट आपल्याकडे आहे. म्हणजे जे व्हिजिटर्स येतात त्यांना आपण, म्हणजे आज तुमचा जो पार्ट आहे तो गो पर्यटनाच्या अँगलने आपण पाहूयात. म्हणजे व्हिजिटर्स येतात, गायींची माहिती वगैरे घेतात. आपल्याकडे गो परिक्रमा युनिट आहे. या प्रोजेक्टचं वैशिष्ट्य म्हणजे हा प्रोजेक्ट सस्टेनेबल लाईव्हस्टॉक फार्मिंग या कन्सेप्टवर काम करतो. म्हणजे शाश्वत देशी गोपालन. म्हणजे गायी पाळण्याचा उद्देश फक्त दूध नव्हे, दुधाबरोबर शेण गोमूत्र असेल किंवा जे दूध फक्त विकून प्रॉफिट न करणं, त्याचबरोबर दुधापासून वेगवेगळे प्रोडक्ट तयार करणं, त्यापासून जास्तीत जास्त इन्कम जनरेट करणं आणि शेण गोमूत्राचं टोटली युटिलायझेशन जे शेतीसाठी आहे, शेती उपयोगीच काम करतं. कारण कृषी विद्यापीठ आहे, कारण शेण गोमूत्र याचे उपयोग भरपूर आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये मेडिसिन्स वगैरे तयार केले जातात, भरपूर आर्टिकल तयार केले जातात. पण आपण प्रामुख्याने याच्यामध्ये फक्त शेती उपयोगी वस्तू किंवा काही शोभेच्या वस्तू तयार करतो शेण गोमूत्रापासून. आणि दुसरं बाकी प्रोसेसिंग वगैरे आहे. प्लस फार्मवरती आपण जनावरांची काळजी किंवा जनावरांची जे मॅनेजमेंट आहे त्याच्यामध्ये चारा व्यवस्थापन हा एक पार्ट आहे. तर तुम्हाला आता बऱ्यापैकी ह्या फार्म मध्ये टोटल 13 ब्रीड आहेत आपल्याकडे. तर भारतामध्ये एकूण 53, आता नवीन 2 वाढल्या आणि सिंथेटिक अशा 4, टोटल 57 ब्रीड आता आहेत रजिस्टर. तर त्यामध्ये आपल्याकडे त्यातील 13 ब्रीड ह्या फार्मवरती आहेत. 13 मध्ये भारतातील सर्वाधिक दूध देणाऱ्या गायी, ज्या रेड सिंधी, सहीवाल, गीर, राठी, थारपारकर ह्या 5 ब्रीड आणि महाराष्ट्रामध्ये एकूण 7 ब्रीड आहेत. त्याच्यामधल्या 6 ब्रीड आपल्याकडे इथे आता आहेत. तर त्या 6 ब्रीडचं जे युनिट आहे ते तुम्हाला पाहायला मिळेल. आपलं मॅनेजमेंटचा आस्पेक्ट आपण सगळ्या ब्रीड वेगवेगळ्या ठेवल्यात. इथे आपण हाऊसिंग सिस्टीमवर, म्हणजे त्यांचे जे घर आहे त्यांच्यावरती पण आपण काम करतो. त्यांचे जे शेड्स आहेत त्याच्यामध्ये मुक्त संचार गोठा येतो, बंदिस्त गोठामध्ये हेड टू हेड आणि टेल टू टेल, म्हणजे शेपटीला शेपटी असं एक असतं आणि तोंडासमोर तोंड, अशा सिस्टीम. आणि दुसरं एक नवीन टेक्नॉलॉजी आहे एन्व्हायरमेंटल कंट्रोल कॅटलचे, त्याच्यावरती पण आपण काम करतो. हे सगळे अॅनिमल मुक्त आहेत. तुम्हाला कुठेच अॅनिमल गो परिक्रमा वगळता कुठेच अॅनिमल बांधलेला दिसणार नाही. याच्यामुळे अॅनिमलच्या बिहेवियर मध्ये चेंजेस होतात. अॅनिमलला जे म्हणतो आपण हेल्दी आणि हॅपियर अॅनिमल किंवा काऊ मिल्क प्रोडक्शन मध्ये त्याचा खूप इम्पॅक्ट पडतो. तर ते गोष्टी तुम्हाला आमची लोक सगळं दाखवतील. ब्रीड्स आहेत वेगवेगळे. इकडे रेड सिंधी आणि सहीवाल. त्याचं ओरिजिन रेड सिंधी ही मुळात सिंधू नदी जी आहे त्या ट्रॅक मधली आहे. सहीवाल पंजाब आणि हरियाणा ह्या भागामधली आहे. गीर गुजरात, राजस्थान मधले आहेत राठी आणि थारपारकर.
अशा 5 ब्रीड आहेत. आता बऱ्याच जणांचं आमचा मेन फोकस या 5 मिल्क प्रोड्युसिंग ब्रीडवर आहे. तर बऱ्याच जणांचं इथे आल्यानंतर असं म्हणणं असतं, की सर तुमच्याकडे महाराष्ट्रातल्या ब्रीडवर जास्त काम का केलं जात नाही? कारण महाराष्ट्रातल्या ज्या ब्रीड आहेत त्यांचं मिल्क प्रोडक्शन खूप कमी होतं. म्हणजे साधारणतः त्या 3-4 लिटर दूध देतात. खूप रेअर गायी आहेत म्हणजे 2%च म्हणूयात 2 ते 10% ज्या 10 लिटर पर्यंत दूध देतात. मग कारण शेतकऱ्याला जर देशी गायींकडे न्यायचं असेल किंवा वळवायचं असेल आता, तर त्याला दूध पाहिजे. मेन सोर्स होय. जर दूध कमी असेल तर तो व्यवसाय परवडणार नाही. म्हणून आपल्याला दुधावर काम करण्यासाठी आपण त्या राज्यातल्या ब्रीड आपल्या वातावरणामध्ये त्याचा रिस्पॉन्स काय आहे त्याच्यावर स्टडी केला जातो. तसेच शेतकऱ्यांना मॅनेजमेंटच्या दृष्टीने सुलभ काय करता येईल. आता तुम्ही साईडला सगळे बोर्ड वगैरे दिले, ते जर तुम्ही न्याळले तर त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे ऍप दिसतील. आपल्या आता प्ले स्टोअरवर फुले डेअरी म्हणून एक ऍप आहे. तर फुले डेअरी ऍपचं काम काय आहे? रुटीन मॅनेजमेंट जे आहे तुमचं सकाळचं कामाचं व्यवस्थापन त्याच्यामध्ये तुम्ही टास्क फक्त भरायचे आणि तुमच्या समजा गोठा असेल, तुम्ही आता समजा पुण्यात आहे आणि तुमचा गावाला गोठा आहे, तर तिथलं मॅनेजमेंट तुम्ही तुमच्या मोबाईलवरनं करू शकता. किंवा तो तिथे असणारा लेबर असेल, तो ते काम करतोय का? त्याने काय प्रूव्ह केलंय? सकाळी दूध काढलंय का? दूध काढलंय तर किती काढलंय? किंवा चारा टाकलाय का? चारा टाकलाय तर किती टाकलाय? हे सगळं मॅनेजमेंट फ्रॉम अर्ली मॉर्निंग टू लेट इव्हिनिंग सगळं त्याच्यामध्ये मॅनेजमेंट केलेलं आहे. नंतर त्यातच एक डेअरी गाईड म्हणून आहे, जो तुमचं गाईड म्हणून काम करतो. त्याच्यामध्ये तुम्हाला काही डाऊट्स असतील किंवा क्वेश्चन्स असतील, वेगवेगळे पॅरामीटर दिलेत मॅनेजमेंटच्या दृष्टीने किंवा कॅल्क्युलेशन्स आहेत. म्हणजे तुम्हाला आता जनावरांचं वजन काढायचं तुमच्याकडे वेइंग बॅलन्स नाहीये. मग तुम्ही मोजमाप घेऊ शकता. लांबी रुंदी मोजली की त्या फॉर्म्युला तिथे टाकायचा. तुम्हाला त्याचं वजन किती आहे ते असे वेगवेगळे फॉर्म्युले आहेत. दातावरनं त्याचं वय कसं ओळखायचं. नंतर रिप्रोडक्शन सायकल आहे. म्हणजे गाई माजावर आली, तिला भरवल्यानंतर ती किती दिवसांनी व्यायला येईल किंवा एक आज कालवड झाली किंवा एक फिमेल झाली तर ती किती दिवसांनी वयात येईल, तिला कधी ब्रीडिंग करायचं याचं मॅनेजमेंट दिलेलं आहे. किंवा कापचं मॅनेजमेंट असेल. तुमच्याकडे 10 लिटर दूध आहे, तर दुधापासून वेगवेगळे प्रोडक्ट कसे तयार करायचे, त्यापासून किती प्रोडक्ट तयार करता येतील असं एक ऍप आहे फुले डेअरी. आणि दुसरं एक ऍप आपल्याकडे आहे फुले अमृत काळ. तर फुले अमृत काळ हे THI बेस टेम्परेचर ह्युमिडिटी तापमान आर्द्रता आधारित निर्देशांक तुम्हाला तो देतो. याच्यामध्ये प्रामुख्याने तुम्हाला तुमच्या गोठ्याचं लोकेशन टाकायचंय. जो ओपन सोर्सचा डेटा आहे त्यावरनं तुम्हाला तो गाईड करतो किंवा त्याच्यामध्ये सेन्सर बेसवर पण काम चालू आहे. म्हणजे सेन्सर बेस तुम्ही मॅनेजमेंट करू शकता त्या ऍप्लिकेशन मध्ये फुले अमृत काळमध्ये. तुम्हाला फक्त तुमच्या गोठ्याचं किंवा तुम्ही 5 लोकेशन त्याच्यामध्ये चूज करू शकता. बाय डिफॉल्ट एक लोकेशन तुमचं चूज होईल आणि तुम्हाला त्याची ऍडवायझरी येईल. म्हणजे आता समजा सकाळची वेळ आज थंडी आहे, तर थंडीमध्ये व्यवस्थापन काय करायचं, मग त्याचं मॅनेजमेंट काय आहे, गोठा मॅनेजमेंट असेल किंवा चारा व्यवस्थापन काय आहे, नंतर हेल्थच्या रिलेटेड काय प्रिकॉशन आपण घ्यायचे, हे सगळं त्याच्यामध्ये येतं. आता ह्या ऍपचा सगळ्यात जास्त उपयोग कधी होतो तर समरमध्ये, कारण ही स्ट्रोक खूप वाढतो. मग ते तुम्हाला कंटिन्युअस अलार्मिंग करते की आता तुम्ही फॅन पॉवर चालू करा, गायींच्या अंगावर पाणी मारा, मॅनेजमेंट मध्ये त्यांना चाऱ्यामध्ये हे द्या. हे सगळं व्यवस्थापन तुमच्या मोबाईलवरती त्या ऍप थ्रू आपण करू शकतो. त्यामध्ये सेन्सर बेस जर तुम्ही गेला तर तुमच्या फार्म मधले फॅन्स असतील किंवा फॉगर्स असतील, तिथला एअर क्वालिटी इंडेक्स असेल किंवा अमोनिया वाढलाय, तर हे सगळं अलार्मिंग तुम्हाला येईल आणि तिथली कंडिशन कंट्रोल तो सेन्सरद्वारे करेल. असं एक ऍप्लिकेशन. आणि हे खूप जे ओपन वेदरचं आहे ते तर फ्रीच आहे आणि जे सेन्सर्स आहेत, सेन्सर पण 5-6 हजारामध्ये सेन्सर बसवता येतील. त्यानुसार मॅनेजमेंट आपण तो आता ते सेकंड फेज मध्ये त्याचं काम जवळपास कम्प्लीट होईल. तुमचा व्हिजिटचा याच्यामध्ये IVF सांगायचं राहिलो, भ्रूण प्रत्यारोपण टेक्निक्स. आता आपण म्हणतो की शाश्वत देशी गोपालन किंवा देशी गोपालन करायचंय तर देशी किंवा प्युअर ब्रीड्स आपल्याला पाहिजेत. तर प्युअर ब्रीड्स आणायच्या कुठून? कारण तुम्ही ज्यावेळेस जेनेटिकली क्रॉसिंग करता तर त्या प्युअर ब्रीड्स डेव्हलप व्हायला साधारणतः 5 ते 7 जनरेशन जातात. मग हे पॉसिबल नाहीये, कारण गायी घेऊन 5 ते 7 जनरेशन थांबणं म्हणजे जवळपास 10 वर्षाचा कालखंड त्यामध्ये निघून जातो. बिझनेस प्रॉस्पेक्ट नाही शक्य नाही. मग तुम्हाला जर प्युअर ब्रीड पाहिजे असतील तर आपण एम्ब्रिओ ट्रान्सफर टेक्नॉलॉजीचा वापर करून फर्स्ट जनरेशन मध्येच प्युअर ब्रीड आपण तयार करतो. आतापर्यंत आपण शेतकऱ्यांच्या शेतावरती 60 गायी तयार केलेल्या आहेत एम्ब्रिओ ट्रान्सफरद्वारे. म्हणजे सहीवाल असेल, त्याच्यामध्ये गीर आहे आणि थारपारकर, या 3 ब्रीडवर आपण काम केलेलं आहे शेतकऱ्याकडे. आणि आपल्या फार्मवरती पण त्यातल्या 7 गायी आहेत. त्याच्यामध्ये 5 गीर आहेत, 1 सहीवाल आणि 1 थारपारकर आपल्याकडे असतात. आता ही म्हणजे कालवडी तयार झाल्यात, काही गाभण आहेत 3-4 महिन्याच्या, काही 7-8 महिन्यापर्यंत गेल्या. तर याच्यामध्ये मॅनेजमेंटल आस्पेक्ट मध्ये आपण अॅनिमलचं स्टेजनुसार, म्हणजे लहान मुलांचा चारा वेगळा असतो, त्याच्यापेक्षा थोड्या मोठ्या लोकांचा वेगळा असतो, प्रौढांचा वेगळा, त्यानुसार सगळं मॅनेजमेंट असतं. जसं की अॅनिमलच्या स्टेज आहे, म्हणजे वासरांचं नियोजन वेगळं आहे. वासरं तुम्हाला सगळी बाजूला दिसतील, मेल्स सगळे बाजूला आहे. 6 महिन्यानंतर आपण मेल्सचं सेपरेट करतो
6 महिन्यात ते मेल फिमेल त्यांना सेपरेट करतो. नंतर हिपर्स असतील 6 ते 2 वर्षापर्यंत म्हणजे ज्या कालवडी वयात आल्या तर त्यांना आपण इन्सेमिनेशन हीटवर आल्यानंतर त्या सेपरेट करतो. असं प्रत्येक मॅनेजमेंट करून त्याला त्या स्टेजनुसार आपण त्यांचं चारा व्यवस्थापन करतो. माणूस पैसे कितीही कमवू शकतो, पण शरीर यष्टी कमवायसाठी सगळ्यात महत्त्वाचं आपलं शरीर चांगलं असलं पाहिजे आणि आरोग्य उत्तम असलं पाहिजे. गाईचं जे दूध आहे हा परिपूर्ण आहार आहे. तुम्हाला त्यातून सगळे घटक जे शरीराला लागतात ते गाईच्या दुधापासून मिळतात. त्यामुळे आपले हेल्थ पण चांगली राहणार आहे. आंध्रामधली ही स्थानिक ब्रीड आहे. जसं आपण समुद्र सपाटीपासून उंच जाऊ, समुद्र सपाटीपासून जसं उंच जाऊ म्हणजे रेगिस्तानचा भाग आहे तिथं सपाट एरिया आहे, त्यामुळे गायींची शारीरिक यष्टी मोठी आहे. पण जसं जसं हाईटच्या वर जाऊ मग आपले डोंगराळ भाग येतो, रायगड वगैरे या साईडचं सह्याद्री पर्वतरांगा आहे, तर इथली जी गायी आहे तिची हाईट कमी कमी होत चाललेली आहे कारण तिला गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध लढायचं आहे. तसंच सप्तगिरी पर्वत आपण जो म्हणतो दक्षिण भारतातला तिरुपती आंध्रा या भागामध्ये उंच ठिकाणी या गायी आढळतात. तुम्ही तिरुपती बालाजीचं नाव ऐकलं असेल. तिरुपतीला जो लाडवाचा प्रसाद असतो त्याच्यामध्ये जे तूप वापरलं जातं ते ह्या गायींच्या तुपापासूनच तो प्रसाद बनवला जातो. त्यानंतर ह्या गायी तिथल्या स्थानिक लोकांनी पाळल्या आणि ह्या गायींची पण ब्रीड आता नष्ट होत चालली होती. पण आपले जे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी हे कुणाला माहीत नव्हतं की ते एका गायीसोबत राहतात आणि त्या गायीला मध्ये पिल्लू झालं आणि त्यांचा तो व्हिडिओ व्हायरल झाला. मग ते पुंगनूर या जातीची गायी त्यांनी त्यांच्या घरामध्ये पाळलेली तिची सेवा ते रोज करतात आणि त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या गायींच्या किमती खूप वाढल्या. लोक आता या गायी 3 लाखापर्यंत यांच्या किमती आहेत. आता या गायी लोक 11व्या मजल्यावर सुद्धा पाळतात. या गायींना 3 किलो दिवसाला चारा लागतो. तो चारा सहज तुम्ही तुमच्या बॅगीमध्ये घेऊन जाऊ शकता आणि गाई 1.5 लिटर 1 ते 1.5 लिटर दूध देते. एखाद्या छोट्या फॅमिलीसाठी तेवढं दूध आवश्यक आहे आणि पुरेसं आहे. त्यामुळे या गाई लोक आवडीने पाळतात आणि या गायींसंग एक त्यांचं नातेसंबंध पण तयार होतात. हे पुंगनूर जाते भारतातील सगळ्यात छोटी जाते. त्याच्यात एक मिनिएचर म्हणून पण येते किंवा आता नाही ही जात पहिल्यापासून स्थानिक जात आहे. सप्तगिरी पर्वतावरून उंच गेल्यामुळे गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध शक्तीमध्ये या गायीची हाईट कमी कमी होत गेलेली आहे. तुम्ही काश्मीरमध्ये गेले तरी गायीची हाईट कमी आहे. आपल्या इथं खांदा आहे मजबूत. दूध देणाऱ्या गायी ज्या राजस्थान मधले लोक आहेत त्यांनी पाळल्या. त्याच्यामध्ये राजस्थानचा जो आजूबाजूचा एरिया आहे त्याच्यामध्ये सिंध प्रांत आहे, त्यानंतर इकडं पंजाब हरियाणा आहे. इथून पण गायी म्हणजे साहिवाल थारपारकर आणि रेड सिंधी ह्या तिन्ही गायींचा क्रॉस होऊन या लोकांच्या इथं जास्त दूध देणाऱ्या गायी पाळल्या. त्यांचं आडनाव राठी हे होतं. मग त्यांनी त्यांचं आडनाव या गायीच्या ब्रीडला दिलेलं आहे. ही राठी जातीची गायी आहे. ह्या गायीने आपल्या इथे एका टायमाला 8 साहिवाल थारपारकर आणि रेड सिंधी या तिन्ही गायींचा क्रॉस म्हणजे राठी. ही खूप पूर्वीपासून आहे. पूर्वीपासून साहिवाल थारपार आणि काय ह्या गायी 40,000पासून स्टार्ट आहेत. तर चांगली गाय घेतली तर 1 लाख रुपयापर्यंत एकदम चांगली छान दुधाची गाय तुम्हाला मिळू शकते. इथे पण मिळू शकतो. आपल्या इथं सध्या गायी विकत नाही आपण कारण आम्हाला मोठा निधी आलेला आहे महाराष्ट्र शासनाकडून 72 कोटींचा निधी आलेला आहे. आमची इथं आता तुपाचे मॉल, परत प्रशिक्षण केंद्र, परत जवळजवळ बऱ्याचशा गायी मोठमोठे गोठे आता तयार होते. ते आपल्याला ज्यावेळेस आता तुम्ही पुढच्या वेळेस असाल 2-3 वर्षानंतर त्यावेळेस काचातून तुम्ही गायींना हात लावू शकत नाही. गायींना तुम्ही जवळून बघू शकता पण प्लॅस्टिक वगैरे टाकू शकत नाही. असं चालण्याचं रॅक वगैरे आपण बनवणार आहे इथं. आता आपण पुढची गाय बघतोय. पहिली आपण राठी बघितली. त्यानंतर आता जी समोर गाय आहे ही थारपारकर ब्रीड आहे. थारपारकर ब्रीड म्हणजे श्रीकृष्ण भगवान जे गायी वळायचे त्यांच्या ज्या गायी होत्या ते हे थारपारकर ब्रीड आहे. श्रीकृष्णाच्या गायी म्हणून पण या ओळखल्या जातात. या गायीचा कलर शुभ्र असतो. ह्या गायी थारचं वाळवंट क्रॉस केलं म्हणून यांना थारपारकर हे नाव देण्यात आलेलं आहे. पण आपल्या इथं खूप लोक आवडीने या गायी पाळतात. थारपारकर आणि
आहेत गाई यांना खांदा नसतो, विटॅमिन डीचं प्रमाण असतं. तुम्ही कॅल्शियम जर खाल्लं ते तर तुमच्या शरीरात डायरेक्ट पचत नाही. पण सूर्यामध्ये अशी ताकद आहे की ते दगडाला सुद्धा कुजवतं. मग ते कॅल्शियम जे आहे ते एक प्रकारे हार्डच आहे. मग त्याला पचवण्यासाठी आपल्या शरीरामध्ये विटॅमिन डीची आवश्यकता आहे, फॉस्फरसची आवश्यकता आहे. त्यामुळे आपली हाडं मजबूत होणार आहे. हे सर्व गोष्टी ती तिच्या बाळासाठी बनवते. गाई बरोबर जाऊन तोच झाडपाला खाऊन यायची आणि त्या बाळाला जे लागणारं दूध आहे ती त्या शरीरात तयार करायची. हे माहिती असायचं आणि ती बरोबर झाडपाला खाऊन यायची. त्या गायी थंड हवामान प्रदेशातल्या आहेत आणि आपल्या गायी ज्या आहेत त्या उष्ण कटिबंधातल्या आहेत. मग ह्या गायींना त्यांच्या पिल्लासाठी काय बनवायचंय तर इथं उष्ण कटिबंध असल्यामुळं इथं बॅक्टेरियाचं प्रमाण जास्त आहे वातावरणात. मग अँटीबायोटिक म्हणजे जे रोगप्रतिकारक शक्ती आहे ती त्यांच्या बाळाला जास्त द्यायची आहे. आणि थंड हवामानाच्या प्रदेशामध्ये ज्या गायी राहतात ते थंड हवामानाचा प्रदेश म्हणजे एक प्रकारे आपल्या घरातला फ्रीज पकडा. फ्रीजमध्ये जर आपण दूध ठेवलं तर दूध नासतं का? नाही नासत. का नाही नासत? कारण तिथं वातावरण मायनसमध्ये गेलेलं असतं, तिथं बॅक्टेरिया बनण्याचं प्रमाण शून्य झालेलं असतं. मग तिथं त्या गायी ज्या याच्यामध्ये जर्सी गायी आहेत त्या तिथं बॅक्टेरिया बनवत नाही. मग ते त्यांच्या बाळासाठी काय बनवतात? एनर्जी बनवतात. तर ती तुमच्यासाठी अमृत आहे. आणि त्या गोष्टीचे लिमिट ओलांडलं गेलं तर काय होणार? ते तुमच्यासाठी विष बनणार आहे. मीठ जर थोडं खाल्लं तर तुमचा बीपी नॉर्मल होणार आहे, पण ते मीठ जर जास्त प्रमाणात खाल्लं तर तुम्हाला वेगवेगळे आजार होणार आहे. साखर जर तुम्ही चमच्याभर खाल्ली तर तुम्हाला त्यातून एनर्जी मिळणार आहे, पण ती साखर जर बुचकुली भरून खाल्ली तर तुमची शरीरात हीट वाढणार आहे, तुम्हाला वेगवेगळे आजार तयार होणार आहे. तसं ह्या गायींच्या दुधापासून आपल्याला वेगवेगळे आजार होतात ते. आणि देशी गायींचं दूध, तूप किंवा पनीर खाल्ल्यामुळं आपले जे आजार आहे हे दूर होतात ते. हे याचं एक उदाहरण आहे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर. देणारे गाई सैवालचा या गाई थंड या या नाही ते रेड सिंधी या कुठल्या हो या त्या या गाई हे पडशे काही का चाललंय आणि या गाई आपल्या आपले जन्म त्यामुळे ठेवलेले या गाई ज्यावेळेस त्यांना दूध द्यायचंय त्यावेळेस त्यांना त्याबरोबर समोर पिंटू आपण सोडतो, मगच त्या पाना सोडतात. आणि पानं सोडल्यानंतर पहिलं गोमूत्र देतात शरीरामध्ये. गाईचे रक्ताचे थेंब ज्यावेळेस हे करतील त्यावेळेस एक थेंब दूध तयार होतो. म्हणजे गाई स्वतःचं दूध हे बनवण्यासाठी स्वतःचं रक्त आटवती आणि गाई ते दूध बाळासाठी बनवती. पण गाई हा प्राणी एवढा दयाळू आहे की तो माणसालाही सांभाळतो. माणसं बाहेरच्या देशातून गायी आणल्या, बाहेरच्या देशातून गावाचे वेगवेगळे वाहन आणले आणि जास्तीत जास्त दूध मिळवण्यासाठी आपण त्याचा संकर आपल्या इथल्या गायी संघ केला. तर इथं फुलेची वेणी याच्या पाठीदर्शी गायीचा संकर केलेल्या गायी आपण कंटिन्यू दिसत असतं. त्यानंतर पहिले 1 ते 15 दिवस तिथं असते, 15 ते 3 महिने तिथं असतं. ते पण गायला रोज दिसतं. त्यानंतर इकडे मोठ्या कालवडीला येतं आणि ज्यावेळेस ती डोरी त्यावेळेस त्याच्या आईसोबत ते कंटिन्यू आईच्या डोळ्यासमोर तिथं. विदेशी पाहुण्यांना आपल्या इथून काही गायी भेट दिल्या गेल्या. त्यामध्ये ब्राझील या देशाला गिरगाई दिल्या गेल्या. तर त्या लोकांनी त्या गायी तिथे नेऊन त्यांचं चांगलं संगोपन केली. तिथं 53 लिटर दूध देणाऱ्या गायी पण तिथं आढळतात. म्हणजे त्यांनी त्या गायी इतक्या चांगल्या सांभाळल्या. राजस्थान मधल्या या गिर गायी. काही गायींना 22 किलो चारा खायला लागतो. साईज प्रमाणे तो चारा कमी जास्त होऊ शकतो. त्याच्यामध्ये आपण 7 ते 8 किलो ड्राय चारा म्हणजे वाळलेला जो चारा म्हणतो तो वापरतो. वाळलेल्या चाऱ्यामध्ये सोयाबीनचं भुसकाट जे आपण बांधावरती नेऊन पिटवून देतो, गव्हाचं भुसकाट, ज्वारीचा कडबा हा वाळलेल्या चारामध्ये आपण वापरू शकतो. आणि वाळलेला चारा हा गायींना रोज देणं गरजेचं आहे. त्यामुळे त्यांचा जो पोटाचा सामू म्हणतो आपण, त्यांचं पोट पचनक्रिया चांगली राहते. किंवा कडधान्य, द्विदल कडधान्य हे आपण गाईला एक्स्ट्रा एनर्जीसाठी देऊ शकतो. गाईला स्वतःची शरीराची वाढ करण्यासाठी 2 किलो रोजचा मक्याचा भरडा देणं गरजेचं आहे. पण जसं गाई 1 लिटर दूध देत असेल तर तिला 300 ग्रॅम प्रमाणे, जसं दूध दिन जास्त 2 लिटर देत असेल तर 600 ग्रॅम असं त्या प्रमाणात आपण तिला तो खुराक देणं गरजेचं आहे. तुमचं नाव काय? गायकवाड. तिथे 13 जातीच्या 13 गाय असतात. ते आम्ही विजिटला ठेवत असतो. अच्छा.
थारपारकर आहे, हम्म. नंतर रेड सिंधी, सैवाल आहे. अच्छा, सगळ्या प्रकारच्या म्हणलं 13 प्रकारच्या गाय आहेत त्या. अजून बघा कसे येते, हां अजूनपर्यंत गंज सुद्धा आला नाही त्यांना. याला परिक्रमा म्हणतात. परिक्रमा का? प्रत्येकाचे आहे ना हां. हे दिलेले. तुम्ही आता एक काम करा, प्रत्येक नांदले हां. जावा असं पहिले मध्ये जाईल ती घंटा वाजवा, अच्छा, तुमचं 33 कोटी देवांचं दर्शन होईल. अरे वा